करता येत नाही. प्रचंड वारा आणि प्रचंड पाऊस आहे. छत्री उडालेली आहे. मिळाली का? काय आलं? हा? राई म्हणजे घनदाट जंगल. वर्षानुवर्षे निसर्गाने पोसलेली झोपासलेली अशी जीवसृष्टी. हे जंगल देवाच्या नावाने राखलं तर ती होते देवराई, आणि जराशी आडबाजूला आहे म्हणून ही आडराई. हरिश्चंद्राच्या पायथ्याला आणि कोकणकड्याच्या माथ्यावर, जुन्नरच्या कुशीत आणि डोंगर कपारीच्या आड अशीच एक जीवसृष्टी निसर्गाने जपली. ती पुढे बनली आडराई. इथल्या ढगांमध्ये, दाट धुक्यामध्ये गुडूप झालेला डोंगरमाथा, जणू शिवाचं विराट असं रूप. तिथं सुरू असणारे ढग, वारा आणि पावसाचं तांडव आणि अदृश्य अशा आकाशातून थेट पृथ्वीवर उतरलेल्या मनमोहक अशा धबधब्यांची माळ. खाली हजारो वर्षांच्या अनुभवी वृक्षवेलींची भेट घेत उंचावरून कोसळणारे हे जलप्रपात जेव्हा जमिनीला खाली येऊन भेटतात ना, तेव्हा एकमेकांची ख्याली खुशाली विचारत वाहते होत खाली कोकण भूमीला स्पर्श करतात. ओ मंडळी, इथे आपण भानावर असतो आणि नसतोही, कारण डोळ्याला जे दिसतं ते नजरेत मावणारं नसतं. इथे काय होतं ना, त्या सगळ्या नजाऱ्याचा अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करतो, पण तरी मन मात्र भरत नाही, कारण तिथली आस एका अनुभूतीची असते. अनुभूती निसर्गाची, प्रकृतीची आणि या विश्वाच्या निर्मात्याच्या अस्तित्वाची. आडराई अवश्य घ्यावा असा स्वर्गीय अनुभव. ही अनुभूती घेतली त्या आडराई जंगलाची पावसाळी ट्रेकिंगची सफर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून घडवणार आहे. तेव्हा चला माझ्याबरोबर ही स्वर्गीय अशी सफर करायला. इथली सगळी माहिती आणि डोळे दिपवून टाकणारे नजारे मी तुम्हाला आज या व्हिडिओतून दाखवणार आहे. हो, पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनची घंटी दाबा. त्यामुळे काय होईल, पर्यटनाचे असे मराठमोळे नजराणे तुम्हाला सहज पाहता येतील. चला सुरू करू. मंडळी, सकाळच्या 7 वाजता आम्ही निघालो. माळशेज घाटाच्या तोंडाशी असणाऱ्या ब्ल्यू वॉटर रिसॉर्टमधून निघालो. इथे आम्ही 2 दिवस मुक्काम केला. या रिसॉर्टची सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये देणार आहे. त्याची कॉन्टॅक्ट नंबर आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आम्ही फक्त कॉफी पिऊन निघालो. वाट बघत थांबलोय, गाईड येतोय. आता गाईड आला की आम्हाला सगळ्यांना निघायचंय. बघा, त्याला काय पिंपळगाव जोगा म्हणायचं का? इथेच रिसॉर्टच्या समोर असणाऱ्या पिंपळगाव जोगे धरणाच्या भरवावरून गाडी हरिश्चंद्राच्या पायथ्याला असणाऱ्या खिरेश्वर गावाच्या दिशेने निघाली. धरणाचा जलाशय अक्षरशः धुक्याने माखला होता. इथे बरेच स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. काही वेळात फॉरेस्टची गाडीची एंट्री म्हणून 50 रुपये भरले आणि नागेश्वर मंदिरासमोर गाडी थांबली. खिरेश्वर गावाच्या सुरुवातीला असणाऱ्या नागेश्वर मंदिरापासून या ट्रेकची सुरुवात होते. हे एक पुरातन शिव मंदिर आहे. 9व्या शतकामध्ये शिलाहार राजा 9वा झंज याने हे बांधल्याचं कळतं. इथे दर्शन घेतलं आणि नागेश्वराची ती कोरीव अशी श्रीमंती पाहिली. गाडी घेऊन खिरेश्वर गावाच्या घरासमोर येऊन थांबलो. हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलंय. आजूबाजूचा परिसर, धुक्यातल्या डोंगर रांगा,
त्याहून कोसळणारे धबधबे, भाताची खाचरं, उतरत्या छपराची घरं छान दिसत होती. पावसाळ्यातला आजचा नजारा फार अप्रतिम होता. या गावातले लोक गाईड म्हणून काम करतात. काहींच्या घरी होमस्टे आणि जेवणाचीही सोय आहे. इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी गाईड लोकांचे नंबर देत आहे. आता ट्रेकची सुरुवात करणार तेवढ्यात पावसाने बरसायला सुरुवात केली. छत्री, जॅकेट, टोपी आणि DSLR मोबाईल असा ऐवज घेऊन आम्ही निघालो. इथेच आम्ही काही बेसिक चुका केल्या. आता त्या कुठल्या हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढे कळेलच. सुरुवातीला गावातल्या घरांकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने सुरुवात झाली. आता यावेळी जेवढी उत्सुकता मनात होती ना, तेवढीच धाकधूक होती. पाऊस थांबलाच नाही तर, धुकं हटलंच नाही तर, आणि काहीच नाही दिसलं तर. म्हटलं जाऊ द्या, चला जे होईल ते होईल, पाहूया काय होतंय ते. पण आडराई पाहायचीच आज. या निश्चयानं सगळी निगेटिव्हिटी गळून पडली. चालत राहिलो. काही वेळातच बुटामध्ये पाणी आणि अंगामध्ये गारठा जाणवू लागला. जागोजागी चिखलातून चालताना पचक पचक आवाज येत होता. इकडून जाऊ की तिकडून उडी मारू असा जागोजागी मामला होता. इथेच ऋषीचा शूज काहीतरी वॉर्निंग देत होता बरं का, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि इथेच सगळं प्रकरण गंडलं. जे लोक ट्रेकमध्ये भरकटतात ना, त्यांच्यासाठी अनुभवी ट्रेकर्स अशा खुणा झाडावरती किंवा आजूबाजूला ठेवून जातात. या खुणा पाहत पाहत आपण हा ट्रेक किंवा हा मार्ग ओळखू शकतो. एकापाठोपाठ एक ओहळ येत होते. माझा कॅमेरा छत्री धरून पावसापासून दूर ठेवावा लागत होता. भाताची लागणी होऊन खाचरामध्ये डोलणारी छान भाताची रोपं दिसत होती. कुठे अजूनही भात लागणी सुरू होत्या. इथं कसं आहे मित्रांनो, वाटेत येणारे सगळे ओहळ पार करत राहायचं. जर घसरून पडला असता ना, मजा आली असती. बाबू राखणदार कावतोय की. घर संपून आता माळावरची कातळवाट सुरू झाली होती. तेव्हा आमचा तिसरा गडी आता लंगडतोय हे मला दिसलं होतं, पण मी काही बोललो नाही. एवढे नाले अगदी आनंदाने ओसंडून वाहत होते. इथल्या सृष्टीतले असमंतातले आवाज तर इतके मोहक असतात ना, की असं वाटतं मोबाईलमध्ये नुसते हे आवाज रेकॉर्ड करावे आणि घरी येऊन ऐकत राहावं. एक छोटं कोपटं दिसलं. इथे वनविभागाने सूचनांचा फ्लेक्स लावलाय. इथे सगळे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेत. मंडळी, त्याचा फोटो मोबाईलमध्ये ठेवा. देव जाणे कधी लागेल. कृपा करून मंडळी प्लास्टिक करू नका. टोळीचा मोरख्या होऊन मधूनच हर हर महादेव, हाऊ इज द चोस असं उगीच ओरडून खुरूप वाढवावा, इतरांना प्रेरित करावं, हे सगळं सुरूच होतं. काहीच दिसत नाही. बघितलं पठार. राम राम मंडळी, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आलो आता आडराईचा ट्रेक करायला आणि आता आपण ट्रेक सुरू केला आहे. भन्नाट पाऊस आहे, अजिबात काही पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे सगळीकडे नुसतं धुकं दाटले आणि काहीही दिसत नाही आहे. मेमाने साहेब आहेत आपल्याबरोबर. आज आपल्याला ट्रेक घडवणार आहेत ते, आणि आडराईच्या ट्रेकमध्ये आपण पाहणार आहोत नक्की काय काय पाहायला मिळणार आहे,
नक्की इथे कसं यायचं, किती दूर आहे ट्रेक, किती वेळ लागतो, कशी वाटे, सगळी माहिती मी तुम्हाला देणार. तेव्हा काळजी करू नका, पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागोडे आणि पाहत राहा अठराईचा व्हिडिओ शेवटपर्यंत. चला. सावकाश खाली बघ ना मंडळी. बघा चष्म्याला असं होतं, दिसतंय. चष्म्याला वायपर नसतो करावं. और कॅमेरामॅन ऋषिराज नागोडे. अत्यंत महत्त्वाची सूचना मंडळी, सुट्टीच्या दिवशी इथे गर्दी असते. शक्यतो वीकडेजलाच तुम्ही या ट्रेकला या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आता वारा आणि धुकं वाढलं होतं. आता छत्री पकडणं सुद्धा मुश्किल झालं होतं. आता पुढे आलो तशी दगडी वाट सुरू झाली. आता असं झालं की छत्रीच वाऱ्याने उडाली. मिळाली का? बाबू कसं बसू धावून ओहळात अडकली म्हणून ती मिळाली. छत्री उडालेली आहे. तोपर्यंत काय झालं, आमची गँग पुढे निघून गेली. एकतर धुक्यात काही दिसत नव्हतं. व्हेरी नाईस सेम. आता मात्र शहाणा झालो आणि छत्री बंद केली. त्यामुळे लेसन पहिला. त्याचं कारण म्हणजे इथला वारा आणि पुढच्या जंगलातली जेमतेम चालता येईल एवढी निमुळती वाट. त्यामुळे छत्रीचा काही उपयोग नाही मित्रांनो. धुक्यातली जंगलवाट पार करून 40-50 मिनिटात आम्ही पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. मंडळी आता इथे वाय आकाराची वाट आलेली आहे. जेव्हा आपण चालत येतो काही अंतर, इकडे काळूला रोड जातो आणि आपल्याला इकडे आडरायला जायचं. आता खूप धुका आणि खूप पाऊस आहे, त्यामुळे आपण काळू चालतं ट्राय नाही करत. आपण येताना काळू करूया. चला आता डायरेक्ट आडरायच्या ट्रेकला चला. इथूनच पुढे जाऊन अजस्र असा सह्याद्रीचा काळू वॉटरफॉल दिसतो, तो पॉईंट आहे. कारण असं वाटलं की जाऊन काही फायदाच नाही आहे, कारण इतकं धुकं होतं. त्यामुळे म्हटलं चला येताना करू. पुढे थोडीशी दगडी चढाई आहे बरं का. या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मीडियम आहे, त्यामुळे सर्वसामान्य अगदी पट्टीचा ट्रेकर नसला तरी चालतं. हां, आणि इथे येताना गावातला वाटाड्या किंवा गाईड ठेवाच, नाहीतर हमखास तुम्ही भरकटणार. आणि स्थानिकांनाही त्यामुळे 4 पैसे मिळतील, तेव्हा हे नक्की करा. पुढे एका बाजूला कोकणकडा समोर आला. धुकं इतकं दाटलं होतं की काहीच दिसायला तयार नाही. मंडळी इथं हा कोकणगड आहे आणि खालच्या बाजूला अफाट जबरदस्त असा निसर्ग आहे, पण आता सगळं धुक्यामध्ये हरवलंय आणि काहीही करता येत नाही. प्रचंड वारा आणि प्रचंड पाऊस आहे. आम्हाला कॅमेरा पण काढता येत नाही, सो आत ठेवलेला आहे कॅमेरा. हा कोकणगड आहे. इथून रिव्हर्स वॉटरफॉल, जोरात वारा वाहत असतो. पाणी उडून वरती अंगावर येतंय. छत्री वगैरे सगळं बंद करावं लागतं. अंगावरती एकदम स्वेट टोचल्यासारखे पावसाचे थेंब आपल्याला टोचत असतात आणि पूर्ण धबधब्यांचा आवाज, धुकं आणि हा कोकणकडा दिसतोय. वारा असतं त्यामुळे काळजी घ्यायची आहे. फार पुढे जाऊन साहस नकोय, धाडस नकोय. त्यामुळे इथून पाहून या निसर्गाचा आनंद लुटला तर आणखी मजा येईल. मेमाने बोलले की इथून खाली पाहिलं ना की माणूस खुशच झाला पाहिजे. नुसत्या धबधब्यांच्या रांगा असतात, पण राव आज काहीच दिसत नव्हतं. पुढे जाताच एका बाजूला डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला उंच डोंगर रांगा, यातून मार्ग काढत साथ देत आम्ही पुढे चाललो होतो. पुढे दोन्ही बाजूंनी वाढलेल्या कारवीच्या कमानी दिसू लागल्या. इथूनच खरं आडराईचं जंगल सांगितलं जातं. इथून आता आपला जंगलाचा ट्रेक सुरू झालाय. ट्रेक खरा आडराईचा ट्रेक म्हणून ओळखला जातो. जंगलाची या वेगळी ओळख आहे आणि हा आडराई काय आहे, कसं आहे जंगल, हे आपल्याला आता पाहायचं आहे. चला. खूप छोट्या वाटा आहेत आणि अस्सल जंगलाचं फील आहे. धुक्यामध्ये हरवलेलं जंगल पाहणार आहोत आपण. चला. बघा पूर्णपणे आड वाटेवरचं हे जंगल. त्यातून आपण चालत राहतो. हा आवाज कसला येतोय पक्ष्यांचा? पक्षी आहेत ना, शिट्टी वाजवल्यासारखं पक्ष्यांचा आवाज येतोय. एका पक्षाचा तर शिट्टी वाजवल्यासारखा आवाज कायम सुरू होता.
जंगलभर तो ऐकू येत होता. बराच वेळ पुढे चालत राहिलो तसं मेमानेंनी भैरोबाला जाऊ सांगितलं. चला भैरवनाथाचं स्थान दाखवतो. ही वाट पाहून वैशू तिथेच वाटेवर थांबली. पूर्ण कारवीचं जंगल आहे, कम्प्लीट कारवी, झाकलेला अंधार पूर्ण. आम्ही वाकून भैरोबा पुढे आलो. एका कातळावर मुखवटा तर समोर त्रिशूळ घंटा दिसल्या. मंडळी इथेच ते भैरवनाथाचं स्थान आहे. इकडे आपल्याला दर्शन घेता येतं आणि वरती या कातळावरती मुखवटा आहे. चैत्रामध्ये या भैरवनाथाची यात्रा भरते, ज्याच्यामध्ये शेरणीचं वाटप केलं जातं आणि मग शेरणी वाटायला सगळे भाविक तिथे दर्शनासाठी इकडे गर्दी करतात. असं हे स्थान आहे. इथे या जागेत कोणच ठाऊक पण वेगळेच वाईब्स आहेत, त्या तुम्हाला तिथे जाणवतात. हे भैरोबाचं स्थान पाहून स्तब्ध झालो. भैरोबाला मनातल्या मनात नमन केलं आणि भैरोबाच्या नावानं चांग भलं म्हणून पुढे निघालो. स्टनिंग जंगल. मंडळी, किर्र झाडीतून, कारवीच्या झुडपातून येणारे धुक्याचे लोट, कवडचे, अचानक कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, पानांची सळसळ या ट्रेकला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. पुढे चालणं सुरू केलं. काही अंतर पुढे येतच कोकण कड्याचा कटाक्ष टाकला आणि ओरडलोच, ओ माय गॉड. मी कितीतरी वेळ नुसतं पाहतच राहिलो. हरिश्चंद्राने बाजूच्या डोंगर रांगांवरून येणारं धबधब्यांचं पाणी अनेक धबधब्यांना एकत्र करून पुढे काळू नदीला मिळतं. तो नजारा इथून दिसत होता. बघा ना, पाहिली का वाट? म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो इथे छत्रीचा काही उपयोग नाही. आता कळलंय ना? आता कारवी संपून मोठ्या झाडांचं जंगल सुरू झालं. या जंगलात हिरडा, भेडा, जांभूळ, चांदवा, बहावा, खारवेल यासारख्या कितीतरी जंगली, औषधी आणि दुर्मिळ वनस्पती आहेत. याशिवाय बिबट्या, वाघ, जंगली मांजर, कोल्हा, तरस, रानडुक्कर, वानरं, नीलगाय आणि घोरपडीसारखे प्राणी पाहिल्याचं गावकरी सांगतात. आता DSLR जॅकेटमध्ये ठेवून दिला होता, कारण पाऊस थांबलाच नाही हो. एव्हा आम्हाला कधीच मागे टाकणारा ऋषी आज मात्र ट्रेकमध्ये मागे मागे राहत होता, कारण कळलंच होतं त्याने चुकीचा शूज घातला होता. आता काही ऑप्शन नव्हता. पण मंडळी, तुम्ही फसू नका. उत्तम ट्रेकिंगचा हलका आणि आरामदायी शूजच वापरा. मंडळी बघा ना, वाऱ्या कावताना कशी झाडं जंगलातली पडतात राव. इतक्यात मागून गावातले दोघे जण LPG सिलेंडर काठीला खांद्यावर टांगून नेताना दिसले. ते शनिवार आणि रविवारी लागणाऱ्या स्टॉलची तयारी होती. या दाट जंगलात जेमतेम कवडसे खाली येतील एवढीच जागा दिसते.
इतकी घनदाट झाडी. कंप्लीट अंधार आहे, धुकं आहे आणि या धुक्यामध्ये चालायचं आहे. कॅमेरा मी इकडे धरलेला आहे बघा. तो या अंधारामध्ये एवढ्या पावसामध्ये मस्त ट्रेक करतोय. खरं तर पाऊस थांबला तर खूप काही दिसेलही, पण पावसामध्ये फिरायची एक वेगळी मजा आहे. जंगलामध्ये काळे ढग, अंधाऱ्या जंगलामध्ये वाऱ्याने सगळे आंब्याची पानं पडलेली आहे जमिनीवरती आणि जागोजागी पाणी साठलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये आम्ही हा मस्त ट्रेक करतो. इथे माणसांच्या निष्काळजीपणाची प्लास्टिक रूपी लक्षणं कचऱ्याच्या रूपात दिसत होती. हे प्लास्टिकची घाण करणारे ट्रेकर्स आहेत ना, अक्षरशः सह्याद्रीला शाप येत राव. जाऊ देत, काय बोलणार. आवाज यायला लागलाय धबधब्याचा, जोरदार आवाज येतो बघा. जंगली मुंग्या का? चला. जंगली मुंग्यांच्या झाडाला लटकलेल्या घराला पाहिलं. पुढे पण जमिनीवर जंगली झाडांची फळं पडलेली होती. मंडळी, खरं तर माहितगाराशिवाय ही फळं ट्राय करू नका बरं का, काही होऊ शकतं. आवाज ऐकले का? आवाज कम्प्लीट मेडिटेट करणारा आवाज आहे. खळखळ खळखळ जो म्हणतो ना झऱ्याचा आवाज, तसा आवाज आहे. अखेर त्या आडराईच्या शेवटच्या स्टॉपला पोहोचलो. मंडळी, टोटल ट्रेकचं अंतर 10 ते 12 किलोमीटर असून 5 ते 6 तास हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी लागू शकतात. आणि गाईड लोक यासाठी 500 ते 1000 रुपये आकारतात. अजूनही धोका आणि संततधार सुरूच होती. मोठ्या टपऱ्यांच्या बाजूला डोंगरावरून वाहत येणारे शुभ्र पाण्याचे ओहोळ प्रत्येक डगरीवर उड्या मारत वाहत होते. हे धबधब्याचं संगीत ऐकत बसलो. डोंगर दिसला, मागचा डोंगर दिसला, धबधबा पण दिसला. इतक्यात धुकं बाजूला सोडून बाजूच्या धबधब्यांनी सजलेल्या डोंगर रांगा दिसल्या. शपथ, असलं भारी दृश्य होतं ना ते, काय सांगू, अवाकच झालो पाहून. मंडळी, धबधब्यांची रांग बघितली का? धबधब्यांची रांग असं भारी दिसतंय ना. मौसम वातावरण एकदम मौसम खतरनाक. आता पूर्णपणे हे धबधबे दिसतात आहेत आणि मागच्या बाजूला पण पहा, सगळे धबधबे मौसम फील आहे. हे इतकं विलोभनीय दृश्य पाहून आम्ही टिपायला सगळे कॅमेरे हातात घेऊ लागलो. सततच्या पावसाने ओले चिंब झालेले डोंगर खांद्यावरून त्या जलधारांना खाली सोडताना दिसले. ही अनोखी दुनिया पाहताना सगळं जग, भान, पद, प्रतिष्ठा विसरायला लावतो हा निसर्ग. आम्ही तसं 2-2.5 तास चालून आलो होतो. सकाळी काही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे कुठे काय मिळेल का बघू लागलो. पण त्यांनी काय आणलेलं नव्हतं, म्हणून एक जणाला विनंती करून कुठे काही सापडतंय का बघा असं म्हटलं आणि मिळालं तर नक्की बनवून द्या अशी विनंती केली. मंडळी, आसपासचा हा परिसर पाहिला ना की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या ट्रेकला आल्याचं खरंच समाधान मिळालं.
आयुष्यातील आणखी एक दिवस अविस्मरणीय झाला होता. असं वाटलं पैसा वसूल आहे. खरं तर हे सगळं पाहून आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अशी अनुभूती आली. मॅगीचा वास सुटलाय मस्त, गरम गरम. अखेर कुठल्याशा टाकीमध्ये मॅगी सापडली बाबा आणि गॅस पेटवला गेला. आणि भुकेल्या गार पडलेल्या जीवांना ती गरम गरम मॅगी मिळाली. काय ती भूक आणि काय ती चव. आहा हा हा. 2 मॅगी फस्त केल्या तेव्हा कुठे बरं वाटलं. हे लोक मॅगीचा कचरा सुद्धा भरून पिशवीमध्ये घेऊन जातात हे पाहून फार बरं वाटलं. आता या तासाभराचा आनंद, समाधान आणि दंगा यानंतर आम्ही परत फिरलो. आता ऋषीचं कापडी भिजलेलं जॅकेट आणि जड पायाला लागणारे शूज घालून मी निघालो. म्हटलं चला तेवढीच त्याला हेल्प करू. परत येताना तो कोकणकड्याचा जबरदस्त असा व्ह्यू दिसला. तरंगणाऱ्या दरीतल्या ढगांचा मंडप, त्याखाली धबधब्यांच्या रांगा, हिरव्यागार अरण्याचा परिसर पाहून अंगातला थकवा पार पळूनच गेला. पुढे आलो तसा कोकणकडा काही काळ नजरेस पडला. ढगात हरवलेल्या त्या कड्यावरचा मानवरूपी ठिपका निसर्गापुढे फार नगण्य वाटला. मंडळी, कड्याच्या लोकांवरून का माहीत नाही, पण लोकांना सेल्फी घेण्याचा मोह होतो. तर हे पाहणं असू द्या, कुठली रिस्क नको. आता पुढे काळू वॉटरफॉल पाहायला त्या काळू वॉटरफॉलच्या पॉईंटकडे पोहोचलो. पाहतो तर काय धुकंच धुकं. काळू पॉइंट आहे. वारा आहे, छत्र्या चालत नाहीत आणि इकडे इथे काळू वॉटरफॉलवरून कड्यावरून जवळपास 1200 फुटावरून तो कोसळत असतो. त्याचे रौद्र रूप पावसाळ्यामध्ये धडकी भरवतं. पोहोचून पाहतो तर काय, काळू धुक्यात गायब. धुकं, वारा, पाऊस सुरूच होता. थांबायचं काय नावच नव्हतं. बराच वेळ थांबलो. काळूचा काय पत्ता नव्हता. नुसताच तो धबधबा कोसळण्याचा गंभीर आवाज येत होता. पाऊण तास गेला. 30-35 जणांचा चमूही तिथे येऊन गेला, पण धुकं काय हटेना. आणि अखेर चमत्कार झाला. अखेर तो आला, त्याला पाहिलं आणि पुन्हा एकदा जीवनाच्या अविस्मरणीय क्षणांच्यात आणखी एक डोळे दिपवणारी भर पडली. काळूचं दर्शन फारच मोहक होतं. परतीचा मार्ग आहे आणि आत्ता तुम्ही पाहिलं परत एकदा धुकंच आहे, धुक्यातली वाट आहे. आणि चालत चालत आपण आता आडराईच्या ट्रेकमधून रिटर्न परतीचा प्रवास सुरू केला आहे.
चला. कारवाचा. कारवीचा हा कारवी. शेळ्या खातात. हो शेळ्या खाते. पुढे चालत राहिलो. गावकरी शेळ्यांसाठी कारवीचा पाला खुडताना दिसले. 10-12 आहे तुम्ही. पहिले आम्ही 3च होतो. सगळ्या गावातल्याच आहेत. त्यांच्याशी एकंदरीत आडराई, तिची सुरुवात, व्यवसाय यांच्या गप्पा मारल्या. स्थानिकांशी अशा गप्पा मारल्या की खूप काही कळतं. आता मात्र शूज इतका त्रास देत होता ना की चालणंही मुश्किल होतो. पाऊस थोडा कुठे आता मध्ये मध्ये शांत होत होता आणि पुढे व्हायचं ते झालंच. दोन्ही शूजचे अर्धे अर्धे सोल निघाले. मागच्या बाजूने सोल निघालं, त्याला लेसने बांधलं आणि पुढच्या बाजूने जेव्हा सोल निखळलं तेव्हा खिशातला रुमाल काढून त्याला कसं बसं बांधलं आणि गाडीपर्यंत आलो. शूजने अक्षरशः धडा शिकवला होता. कसा बसा वाचलो. मंडळी, आयुष्यात खूप सुंदर असा हा ट्रेक मी आज केला होता आणि त्याचं जे समाधान मनात लाभलं होतं ना, त्याचं मूल्यच नव्हतं. अमूल्य होतं सगळं. चला मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. यातला कुठला भाग तुम्हाला आवडला ते नक्की सांगा. ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी पर्यटनाचे मराठमोळे नजराने पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल नोटिफिकेशनची घंटी दाबा, जेणेकरून पुढचे आलेले सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.